फक्त नांग्या बघा, एवढ्या नांग्या 50 रुपयाला. किती छान. ओले लाला बघा मच्छी. हात लावायचं तुला, उचल. हा ये माझ्याकडे. आपले इकडे इकडे माझ्याकडे दाखव. अशी कोणती पॉपलेट आहे सांगा. बरोबर आहे. दाखवायला डायरीला तर म्हणाले जाय तिकडे बस. दाखव बरं मग काय काय आणलं आपण. ते 2 ते 6 वर्षापर्यंत योगेशसाठी आणले. आणि हे माझं सगळं. आणि मच्छी खेकडे कुठे ठेवले. लिंबा आणला, क्रीम आणली. आणि हे योगेश काय बी घेतो. 2 इनो आणि हे काजल काजल आणि ही फेरम लवली आणली. अशीच ते द्या. ते 2 ते 6 वर्षापर्यंत चालते ना. मी त्याच्यावर वाचून आणले ना. द्या की. हे बघा मला हे बोलले नाही चलत नाही. हे बघा 2 ते 6 त्यामुळे आणले. 400 किती रुपयाचं आहे. 400 450 रुपयाचं. अहो त्याला मी ते हॉर्लॅक्स घेतलं होतं. ते मला नाही स्क्वेअरवालं पाहिजे आम्हाला. म्हणून स्क्वेअरवालं मग दिलं. आणि मच्छी आणि खेकडे कुठं किचनमध्ये ठेवले. आज भरपूर फिरून घरी आलो. आता एवढी मंच खायची आणि मग स्वयंपाकाला लागायची. मच्छी आणली. हे बघा मच्छी आज आम्ही वेगळी आणली. कारण आम्ही प्रत्येक वेळेला मी आता वेगवेगळं आणि नुसतं पॉपलेट आणि सुरमई खाऊन कंटाळा आला. तर मच्छी पण आम्ही आज वेगळीच आणली. आणि प्लसमध्ये ही एवढी मच्छी 150 रुपयाची आहे. आणि हे बघा हे खेकडे आहेत ना. ह्या नांग्या आहेत. खेकड्यांच्या नांग्या आहेत. त्या पूर्ण 50 रुपयाला. म्हणजे हे का साईडला काढून ठेवले. ते मला बनवायचे नाहीत म्हणून आम्ही ते तसेच फेकून देतो. आणि ह्या नांग्या तेवढ्याच खातो. तर ह्या नांग्या 50 रुपयाच्या तेवढ्या. एवढी मच्छी 150 रुपयाला. तर एवढ्या नांग्या 50 रुपयाच्या आम्हाला भेटल्या. आणि ते पण काळ्या खेकड्याच्या नांग्या आहेत बघा. तर ह्या नांग्या एवढ्या 50 रुपयाच्या आहेत. तर मी आता मस्तपैकी असं बनवते. जरा मग आत्ता बनवते मी मस्तपैकी अशी खेकड्याची भाजी. फक्त नांग्याची बरं का. तर चला मी बनवून घेते मच्छी. त्याच्यानंतर आपलं मच्छी बनवते. नंतर मच्छी बनवायच्या पहिलं ना मी खेकड्याची भाजी करून घेते. नंतर मग मच्छी, नंतर मग खिचडी. बघा मसाला मच्छी बनवत आहे मी. पहिली खेकड्याची भाजी बनवली, खिचडी बनवली. आता मच्छी बनवते. या तुम्ही पण खायला.